प्रकाश कुंटेंचं दुसरं प्रोजेक्ट रवी जाधव प्रस्तुत करणार आहेत. प्रकाशनी ह्यावेळेस काय असं दाखवलं की रवी जाधव रेडी झाले? गोष्ट बेसिकली खूप इंटरेस्टिंग गोष्ट, खूप छान गोष्ट जी आता प्रत्येकाला कनेक्ट होईल. कारण मराठीमध्ये खूप चांगलं आता दिवस चालले. दिवाळी खूप चांगली गेली आपल्याला आणि एका बाजूला जिथे खूप जुना नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू असलेले सिनेमे आहेत, त्याच बाजूला जे मॉडर्न सिनेमे आहेत, आत्ता आपल्या काळात आजूबाजूला काय चाललं हे दाखवणारे सिनेमे आहेत, हे दोन्ही खूप चांगल्या पद्धतीने लोक आता स्वीकारतात. अँड बरंच काही जी गोष्ट मिताली जोशीने लिहिलेली आहे, जी प्रकाशने जेव्हा ऐकवली पहिल्यांदा, तेव्हा मला पर्सनली असं वाटलं ही गोष्ट खरंच इतकी सुंदर आहे की ती गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. आणि मी ज्यावेळी ही गोष्ट मी कृषी कल्लूला ऐकवली आणि मला पर्सनली असं वाटलं जेव्हा इव्हॉसचा खूप मोठा स्टुडिओ जर या सिनेमा आमच्यासोबत जर आला तर ही गोष्ट खरंच सगळ्यांपर्यंत खूप चांगल्या प्रमाणात पोहोचेल किंवा खूप चांगल्या पद्धतीने पोहोचेल. आणि जसं माहिती आहे की इव्हॉस आणि कृषी कल्लूला खूप पर्टिक्युलर आहेत स्टोरीजबद्दल, गोष्ट तुम्ही काय सांगताय. त्यामुळे जी गोष्ट त्यांना ऐकवली, त्यांना गोष्ट प्रचंड आवडली आणि त्या म्हणाले की येस आपण हा सिनेमा एकत्र करूया आणि दिस इज हाऊ इट स्टार्टेड. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ही जी नाती आहेत ही नात्यांची गोष्ट आहे आणि जी सिम्पल नाती आपण नेहमी सतत पाहत असतो, जी कशी बदलत जातात आताच्या काळामध्ये ते सांगणारी ही गोष्ट आहे. आणि आय एम वेल लुकिंग फॉर. आज पहिला दिवस आहे, आता पुढचे जवळ 1-1.5 महिन्याचं शूटिंग चालू असणार आहे आणि प्रकाश ज्या पद्धतीने ज्या सॉफ्टली फिल्म ट्रीट करतो तशीच ही फिल्म असेल आणि ती लोकांना तितकीच आवडेल असं मला वाटतं. यू हॅव डन अ ग्रेट सिलेक्शन सिन्स फुंत्रू आणि आता गुरु. नाव दिस फिल्म, व्हॉट इज द आयडिया बिहाइंड सिलेक्टिंग मराठी फिल्म्स लाईक? In selecting all my films, I would say कि for me story is everything. It's a hero of the whole thing. I think even the actors come second. I feel the story comes first. If I love the story, I would love to work on it. Like I love the story and Yane Baraskai means and lot more. So that's the reason I got associated with Ravi sir, because we are not going to do but lot more work we are going to do together. And we are associated like we're doing a Bollywood cinema. Ravi sir is coming in called Banjo. So I'm waiting for that film to start. And while the cinema, the script has come, so I loved it because it's very universal. It's happening all over in our generation, not only our younger generation, the older generation. It's a universal subject which is happening, I think, throughout the whole world, even in abroad, even here. Such kind can happen everywhere. So I think that's the reason I felt like I love reality, something real to show people which is happening. Like what I did in NH10, this is a reality thing. So even this is one of them. So I was very keen to start and we got very good actors to work with it. आजचा पहिला मुहूर्त शॉट हा रेल्वेज प्लॅटफॉर्मवरती शूट व्हावा असं काही खास ठरवण्यात आलेलं आहे? हां, कारण बऱ्याचदा जीवनाचा जो प्रवास आहे, आपला लाईफचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आपल्याला बरीचशी नाती उलगडतात. आपल्याला एक वेळ मिळतो आपल्या आवडत्या माणसांबरोबर बसायचा, त्यांच्यावर काही गोष्टी डिस्कस करायचा आणि तो एक जो प्रवास असतो जो आपल्या बऱ्याचदा असं वाटतं तो संपूच नाही कधी. आणि म्हणून या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आज शूटिंग चालू होते. आज 2 मुलं आपल्या प्रवासाला निघाली आहेत लाईफच्या. त्यांची जर्नी काय असेल हे आपल्या सिनेमात कळेल आणि मराठीमध्ये बंगाली भाषा तुम्हाला ह्यात ऐकायला मिळेल सिनेमामध्ये. आणि एन्नलीसारखा खूप मोठा ॲक्टर आणि खूप ताकदीचा ॲक्टर सिनेमात काम करतो. तो आणि मृणाल हे एकत्र आहेत आणि त्यामुळे खूप एक छान असं अभिनय लोकांना पाहता येईल, एक एन्जॉय करता असं मला वाटतं. जर पहिल्या मुहूर्त शॉटला प्रेक्षकांना हिंट द्यायची असेल की हा चित्रपट काय असणार आहे, काय सांगाल? मला वाटतं अँड बरंच काही, जसं कृषिकाजी बोलल्याचं मिनिंग आहे अँड लॉट मोर. त्यामुळे तुम्ही वाट पहा आणि तुम्हाला खूप काही अजून मिळेल, खूप बरंच काही या सिनेमात मिळेल. I would just say it's a love about different generations in short. Thank you so much and all the best for the movie. Thank you very much.